मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कोणता संदेश देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सोहळ्याला आदित्य ठाकरेंसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व नेत्यांची उपस्थिती असेल। सोबत नवनिर्वाचित खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, विभाग प्रमुख तसंच विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि शिवसैनिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। तर आज या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणारे मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडणारे। या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव। स्वप्नील, मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडणारे, काय आताची सद्यस्थिती? शिवसेना ठाकरे गटाचा एकूण 58वा वर्धापन दिन हा षण्मुखानंद हॉल येथे साजरा होतोय। यासाठी कार्यकर्त्यांची मोठी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। आता कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे, नेते सुद्धा आलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये या मेळाव्याला, या षण्मुखानंद मधील हॉलच्या या वर्धापन दिनाला सुरुवात होईल। आपण या ठिकाणी बघतोय मोठी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। एकूणच सर्व पदाधिकारी जमलेले आहेत, मात्र एकूण तासाभरामध्ये या वर्धापन दिनाला सुरुवात होणार आहे। एकूण वातावरण निर्मिती सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। मात्र या मेळाव्यातून, या वर्धापन दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे नक्की आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश देतात? आगामी विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, तसेच महाविकास आघाडीमधून एकत्रित कशाप्रमाणे या सर्व निवडणुका लढायच्या या संदर्भातील सुद्धा संदेश आज देऊ शकतात। लोकसभा निवडणुकीनंतर खरं तर मोठं यश हे महाविकास आघाडीला, त्यामध्ये ठाकरे गटाला सुद्धा मिळालेलं आहे। या सर्व खासदारांचं या ठिकाणी अभिनंदन सुद्धा होणार आहे आणि त्यांचा सत्कार सुद्धा होऊ शकतो। एकूणच यामध्ये खासदारांना, पुढील आमदारांना आणि कार्यकर्त्यांना काय संदेश दिला जातो आणि कशा प्रकारे एकत्र निवडून देण्यासाठी पुन्हा एकदा तयारीला लागा, अशा प्रकारचे आदेश आज सुद्धा एका ठिकाणी देऊ शकतात। अंकिता, नक्कीच स्वप्नील, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात आता ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने जमा होताना दिसताय। खरं तर नकली सेना आणि नकली संतानला एक चोख उत्तर मला असं वाटतं या महाराष्ट्रातल्या मतदारांनी देण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्हाला हा उत्साह आहे की एका बाजूला खऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा होतो आणि दुसऱ्या बाजूला इव्हेंट होतो आहे। आणि बघण्याचा दृष्टिकोन तमाम जनतेचा हाच आहे की खऱ्या अर्थाने आज पक्षप्रमुख काय आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यातून हे लोकसभेचा विजय ह्याच्या उन्माद न करता जमिनीवर राहून लोकांचे समस्या एकत्रित करून आगामी विधानसभेला जाण्याची पूर्वतयारी मला असं वाटतं या आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे। सचिनजी, एक गोष्ट पाहायला मिळाली, विधानसभेमध्ये जो स्ट्राईक रेट उद्धव साहेबांचा आहे त्याच्यापेक्षा चांगला स्ट्राईक रेट शिंदे सेनांचा पाहायला मिळाला आहे। कारण कमी जागा लढून जास्त जागा जिंकल्या, इकडे जास्त जागा लढून कमी जागा जिंकल्या, त्याच्यामुळे तुम्ही का आरोप करता त्यांच्यावर की त्यांचा स्ट्राईक रेट कमी नाही? मला असं वाटतं त्यांनी हे मान्य करायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की आमच्याशी तुलना करत असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीपेक्षा त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे हे का ते सांगत नाही आहे? त्याला कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट घेऊन, अजितदादा गटाचा सपोर्ट घेऊन, आणि एवढंच नाही तर तुम्ही पाहिलं असेल की स्वर्गीय बाळासाहेबांचा फोटो छोटा आणि नरेंद्र मोदीजींचा फोटो मोठा, आणि ज्या लोकसभेमध्ये ते निवडून आले त्यात अनेक आमदार हे भारतीय जनता पार्टीचे। म्हणजे एका बाजूला स्ट्राईक रेटची चर्चा करतात, दुसऱ्या बाजूला BJPवर आम्ही गेलो त्याचा आम्हाला फायदा मिळाला हे सांगत नाही। यातूनच ही संकुचित दिसतात। मला असं वाटतं आम्ही कुठच्या स्पर्धेत नव्हतो किंवा स्पर्धेत नाही। अश्लील नकलीचा ज्यावेळी विषय आला त्यावेळी लोकांनी हे कौल दिलेलं आहे, कारण आम्ही आमच्या उमेदवारांपुरता मर्यादित न राहता महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार हे आमच्या तमाम सैनिकांनी आणि विशेषतः आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केल्यामुळे ते निवडून आलेले। हे मी नाही तर त्या पक्षातले, राष्ट्रवादीतले असतील किंबहुना काँग्रेसचे खासदार बोलत आहेत। यातूनच मला असं वाटते आमचा आकडा हा 30 आहे, 9 नाही आहे। एक गोष्ट पाहायला मिळत आहे की ज्याप्रमाणे स्ट्राईक रेटचा विचार केला आणि इतर गोष्टीचा विचार केला, शिंदे सोबत असलेले अनेक खासदार, आमदारांची आणि खासदारांची, एकंदरीत नेत्यांची आता मनातला हे सलसल व्हायला लागली की लोकसभेमध्ये जरी उद्धव साहेबांचा चांगला स्ट्राईक रेट नसला परंतु वातावरण त्यांच्या बाजूने आहे। आता विधानसभेत वातावरण उद्धव साहेबांच्या बाजूने आहे। बाहेर गेलेले लोक त्यांची घरवापसी होण्याची चान्सेस जास्त वाटतं। तुमचे दरवाजे उघडे असणार आहे का?
या अगोदर देखील आम्ही स्पष्ट केलं की निष्ठावंत कार्यकर्त्यांना घेऊन एकात आमदार एकातला खासदार कमी झाला तरी चालेल, पण हा सर्वस्वी अधिकार हा पक्षप्रमुखांचा आहे. त्यावेळी योग्य रीतीने काय निर्णय घ्यायचा ते घेतील, पण आज तूर्त तरी देखील निष्ठावंत फौज घेऊन आम्ही लोकांसमोर आगामी विधानसभेमध्ये आम्ही जाणार आहोत. आणि स्ट्राईक रेटपेक्षा लोकांचे असलेले प्रश्न ह्याला निवळ आश्वासित न करता ते सोडवण्याची भूमिका घेऊन पुढे जाण्याचा आमचा निर्धार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हामिदसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.